नागपूर अधिवेशनाचा आजचा शेवटला दिवस आहे। आपल्या सोबत भाजपचे आमदार प्रताप बडसड आहेत। दादा, खरं तर नाव तुमचं मंत्रिपदाच्या यादीमध्ये होतं, परंतु मंत्रिपद मिळालं नाही। परंतु काय वाटतं, अधिवेशन संपलेलं आहे, काय मिळालं अमरावती जिल्ह्याला की विदर्भाला तर मोठ्या प्रमाणात निधी मिळालेलाच आहे आणि एवढ्या 60-65 वर्षात जे काही या विदर्भावर अन्याय झाला, अनुशेष तयार झाला, तो माननीय देवेंद्रजी फडणवीस 14ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा आणि नंतर 2.5 वर्षात माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी या विदर्भाला मिळाला आहे। माझ्या मतदारसंघालाही मिळाला आहे। म्हणजे आम्ही कधीच कल्पना केली नव्हती एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात निधी या 7-7.5 वर्षांमध्ये मिळाला आहे आणि येणाऱ्या 5 वर्षातही निश्चितपणे अत्यंत चांगल्या प्रमाणात निधी या विदर्भाला मिळून अनुशेष दूर करण्याचं काम मोठ्या प्रमाणात होईल, आम्हाला विश्वास आहे। महत्त्वाचा विषय आता अमरावतीला आपल्या पूर्ण भारतीय उपखंडातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर आपलं होणार आहे आणि त्या माध्यमातून चांगले ट्रेन पायलट आपल्या इथून निघतील। सोबतच त्या सेंटरच्या माध्यमातून इतरही डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। माझ्या मतदारसंघात प्राधान्यानं बोलायचं झाल्यास रोजगार उपलब्धतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून माझी चर्चा झालेली आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे विषय या अधिवेशनात मी मांडले आणि त्या संदर्भातही सकारात्मक प्रतिसाद मागच्या वेळेसही मला मिळाला पांधन रस्त्यांच्या बाबतीत आणि यावेळेस त्या संदर्भातला विषय मांडल्यानंतर त्यालाही पॉझिटिव्हली घेऊन ते पांधन रस्ते पूर्ण करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे। आणि इतर जे काही विषय आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असतील, रोडच्या बाबतीत असतील, रोजगार हा महत्त्वाचा अत्यंत विषय आहे, तर त्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन करण्याच्या बाबतीत आणि नवीन उद्योग आणण्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे। मग छोटे छोटे उद्योग असतील त्याकरता जे काही मदत लागेल ती करण्यासाठी सुद्धा त्यांनी मला आश्वस्त केलं आहे। त्यामुळं मतदारसंघासोबतच विदर्भासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी या विदर्भाला मिळेल आणि या अधिवेशनाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी आपल्या विदर्भासाठी अलॉट झालेला आहे आणि याआधीसुद्धा झालेला आहे। त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळात निश्चितपणे विदर्भावर जो काही अन्याय झाला तो दूर करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होईल, हा मला विश्वास आहे। 8 दिवस झालेले अजूनही खाते वाटप झालं नाहीत, बिना खात्याचा कारभार चालतोय महाराष्ट्र सरकार। नाही, आता लवकरात लवकरच ते होईल निश्चितपणे, परंतु माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अत्यंत सक्षम आहेत। त्यांच्या माध्यमातून हे जे काही 8-10 दिवस आहेत ते व्यवस्थित पार पडलेले आहेत, कुठलीही अडचण कारभारामध्ये आलेली नाही आणि खाते वाटप होईपर्यंत निश्चितपणे या तिन्ही लोकांच्या माध्यमातून एक चांगला कारभार या राज्याचा सुरळीत सुरू आहे आणि आता लवकरच निश्चितपणे तो अधिकार शेवटी मुख्यमंत्री महोदयांचा आहे, त्यामुळे ते निश्चितच लवकरात लवकर होईल। जास्त काळ विना खात्याचे काही मंत्री राहणार नाहीत। साधारणपणे मला जो काही अंदाज आहे ते येणाऱ्या 5-7 दिवसांमध्येच, कदाचित सोमवारी मंगळवारीसुद्धा एखाद्या दिवस ते होऊन जाईल, पण ते त्या संदर्भात मला सांगता येणार नाही। जे बाहेरून ऐकून आलो त्यानुसार आज शक्यता आहे का की पुढील 2-3 दिवसांमध्ये? नाही, लवकरात लवकर होईल, कारण या अधिवेशनाच्या व्यस्त सगळ्या कार्यक्रमात सगळ्यांना एकत्रित बसून निर्णय करणं शक्य होत नाही, सगळी धावपळ असते, सगळे खाते वाटपावरून खात्यावरून काही मतभेद आहे महायुती? नाही, असे कुठलेच मतभेद महायुतीत नाही आहे। विरोधकांना आता काही बोलण्याला नसल्यामुळं EVMचाही विषय सगळ्याकडून फेटाळला चालला आहे। आता आपण काश्मीरमध्ये पाहिलं आणि बंगालमध्ये पाहिलं, तिथले जे नेते होते त्या इंडी आघाडीतले त्यांनीसुद्धा हा विषय बंद करावा असा सल्ला यांना दिला। त्याच्यामुळं आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्यामुळे असे काहीतरी विषय त्यांना चघळायला लागतात, त्याच्यामुळे हे ते बोलून राहिले। असं कुठलंही वातावरण महायुतीमध्ये नाही आहे आणि अत्यंत चांगलं काम आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात महायुतीच्या माध्यमातून झालेलं दिसेल। शेवटला प्रश्न, अमरावती जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे, तर पालकमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं, कोण? तुम्ही आधी सांगितलं की तो अधिकार सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, पण कोणीही पालकमंत्री झालं तरी महायुतीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचा विकास, सर्वांगीण विकास व्हावा, नियोजनच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून, यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू। मोठ्या प्रमाणात यावेळेस महायुतीचे आपले 8 पैकी 7 आमदार ही महायुतीचे निवडून आले आहेत, त्याच्यामुळं सर्वच क्षेत्रामध्ये आता त्याचा परिणाम दिसेल आणि एक चांगलं काम अमरावती जिल्ह्यामध्ये होईल। तर होते भाजपचे आमदार प्रताप बडसड। कॅमेरामन विशाल सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।